दिवसाची सुरुवात एकदम छान झाली आहे माझी. आणि माझी स्कूटी बंद पडली आहे पिंपरी पेट्रोल पंपच्या इथे. आता कशी बशी आणली तिला मी इथे एकदम सासवासारखी स्कूटी चालवत आणली आहे मी. कारण की कॅनलच्या इथे मला पाववाला भेटला, त्याला मी हान नेला माहितीच आहे पाववाला ते. भाई तो पाववाला माझ्या पुढे गेलाय आणि मी अजून इथे अडकले कारण माझी स्कूटी एकदम स्लो 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 जाते. आता त्या स्कूटीला काय करू मी? आणि मला आता क्लास घ्यायला जायचं आहे शॉपला आणि आय एम ऑलरेडी गेटिंग लेट. आणि माझी स्कूटी तर तुम्हाला दाखवते ही बघा बंद पडलेली आहे. क्या किया जाए गाइस? दिन की शुरुआत ऐसी होती है मेरी, कुछ ना कुछ कांड हो ही जाता है. आणि तुम्हाला दाखवलं ना की स्कूटी कशी चालते तर तुम्ही पण हसाल. आता मला वाटतं मी स्कूटी मे बी पेट्रोल पंपच्या इथेच लावेन कारण की गुरु आता मला घ्यायला आलाय. त्याला बोलवलं घ्यायला कारण माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, दुसरा ऑप्शनच नाही माझ्याकडे. कशाने जाऊ मी? चालत तर मी नाही जाऊ शकत आणि मॅजिक वगैरेमध्ये इथल्या इथे मला कोण घेणारच नाही. सो मी आता त्याला बोलवले. आता बघूया स्कूटीचं काहीतरी जनरेटच काम मला करता येतोय का, कुठेतरी लावायला लागणार आहे मला स्कूटी. टेन मग मी जाईन शॉपिंग. सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि असेच काय माझ्या लाईफमध्ये होत असतात ते तुम्हाला नाही माझ्या व्लॉगमध्ये शेअर करत राहीन. तर व्लॉग कंटिन्यू बघा. स्टे ट्यून. आता व्लॉग कंटिन्यू करणार 2 दिवस भरपूर पाऊस असल्यामुळे क्लासला सुट्टी होती. काय करू इला? हो बंद पडली. लावू? तो. एक मिनिट गाईज किती लावला? नखरे करते यार ती. थोडा कुठे जात नाही. अरे तिला चालू द्यायला लागेल. बघा कशी पाच बुक करते बघा. गाडी आहे की काय आहे? ठीक आहे. अरे ही काय पुढे जात नाही. हा आता माझ्या हेल्पला आलाय हा मुलगा. चल चल साइड लो. अपने बस की बात नहीं है. हे कशी काय सुरू झाली? धक्का देते जरा. डबा काढून आण. तर अशी नेहमी माझी फजिती होत असते गाईज. काय करू मी? लाईफमध्ये सगळे कांडच होतात माझ्या कधी पण. ठीक आहे. आता जरा आमचे हे ते घातलेले चिलखत आहेत ते काढून देत. ते परत आम्हाला ह्या गाडीत बसायचं आहे. ठीक आहे ह्या गाडीत बसायचं आहे. बघूया. तर गाईज आता मी माझी स्कूटी दिली आहे. कोणाचा? शिवगंगा ॲटोमध्ये. तर गाईज असा छोटासा एक वॉटरफॉल आहे इथे. बघूया आपण दिसतोय काय. नाही नाही पाणी हाय हाय दिसला दिसला. पण आता इथे पुढे जाऊन तो गायब होईल. दिसला दिसला बघा गाई. तिथे आहे सतीचा वॉटरफॉल आणि गाडी मी बोलवून घेतली. गाडी बिडी बंद पडली की लगेच आपल्याला VIP ट्रीटमेंट असते. क्या बात है, इसको अभी का अभी IAS घोषित कर दो. ड्रायव्हर हळू चालवे. तर आता मी क्लासला जाईन. गुरु दुकान ओपन केलंस? गुरुला अजून दुकान ओपन करायचं आहे गाईज. दमले यार मी. स्कूटी चालवून ह्या पोरी आल्या आहेत. ह्या बघा गाईज पोरी येऊन थांबल्या आहेत आणि मी बघा अजून इथेच आहे. गुरुचे बाबा आलेत दुकानात. सगळं दाखवते मी आज. चला चला तर भेटूया नंतर. बाय बाय. हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आत्ता माझा क्लास झालेला आहे. दोन्ही क्लास झाले, पार्लरचे आणि मेकअपचा पण क्लास झालेला आहे. आणि आता जाते मी गुरुच्या शॉपमध्ये. तर मी आज दाखवणार आहे की मी गुरुच्या शॉपमध्ये आम्ही काय काय आणि कसं कसं हँडल करतो त्याचे क्लायंट्स. सो माझ्यासोबत तुम्ही पण बघा की गुरु त्याचे क्लायंट्स आणि कसे हँडल करतो त्याच्या वडापावच्या शॉपमध्ये. तर आता मी जाते त्याच्या वडापावच्या शॉपमध्ये. तर माझ्यासोबत चला तुम्ही पण.
इथे आहे समोर गुरुचं शॉप आणि इथे तुम्ही बघू शकता गुरुच्या शॉपमध्ये आता सध्या किती गर्दी आहे आणि खूप गर्दी असते संध्याकाळची. तो थोडीशी हेल्प करण्यासाठी मी आता गुरुच्या शॉपमध्ये जाते. कुठला अशा तऱ्हेने बाबांनी एक दाखवलाय. सो गाईज आता मी आले दुसऱ्या शॉपमध्ये. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. शिकवते दाचीवर वरती ठेवायला. शिकवते ते दाचीवर वरती ठेवायला. बरं ठीक आहे. आणि तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. ब्लॉग बनवून आणि तुझे क्लायंट कसं हँडल करतो त्याचा ब्लॉग बनवून जरा सेटअप लावून ठेवते. चटणी लावून ठेवते व्यवस्थित. तर गाईज आता मला कस्टमर आलेत. सो मी आता गुरुच्या दुकानातून वरती आली आहे शॉपला बिकॉज मला कस्टमर आले. तो कस्टमर करूया आणि फटाफट परत एकदा तुला हेल्प करायला खाली जाऊया. स्टे ट्यून. टिकल्या वगैरे ठेवत जा. नाही टाईम नाही भेटत मला मग इथं आलेलं क्लासेस असतात दुपारी सकाळी मेकअपचे दुपारी पार्लरचे बेसिक ॲडव्हान्स त्यातून कोण आलंच म्हटलं मग ते कुठे नाही हँडल करायला. लेडीज आता मला किती हा चालेल ना ते कसं घेणार आहेत तर आवडला ना छान सगळ्यांना. जाऊ दे
तर गाईच परत एकदा आपण गुरुच्या दुकानात जातोय आता. आणि आता थोडी गर्दी कमी आहे, ते थोडी गर्दी कमी आहे. मी आता जाते खाली, मला थोडी भूक लागली आहे, तर भूक लागली आहे म्हणून मी आता वडापाव खाणार आहे. तर चला आपण जाऊया खालती. तर गाईज आता आम्ही खातोय हिंद बेक क्रीम बन आणि हा गुरुला खूप आवडतो. दाखवते त्याचं टेक्स्चर कसं असतं, आतमध्ये क्रीम आणि बाहेर पावशी. हाताने काय पसरवतोय, इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. सुधरेंगे नाही. वडापाव आहे तो. सांगणार आहे मी आता तू कसं खातोस ते. आवडतं 100%. बघा आता इकडे बघ कसं आहे, टेस्ट कशी आहे. तर आता आम्ही खातोय क्रीम बन. छोटासा ब्रेक घेतलेला आहे बिकॉज थोडंसं कस्टमर थांबलेत, सो त्यामुळे. पाऊस पडतोय आता थोडा थोडा. 2 दिवस पाऊस नाही आहे आणि आता थोडासा पाऊस आला आहे, तर कस्टमर आले की लगेच आम्ही सुरुवात करू. तोपर्यंत आम्ही खातोय हे. भरपूर क्रीम टाकतात ना, हे बघ डोनट. तर बन मस्का खाऊन झाल्यानंतर आता आपण खातोय वडापाव. गोड. हे गरम होता ना. सो गाईज आता परत एकदा मी शॉपला आले आणि माझे जे पार्सल आलेत आज ते मी ओपन करते. मी नायकावरून आता मॉडेल शूट सुरू होतील, सो नायकावरून मी पॅकेट होते प्रोडक्ट मागवले होते आणि आता ते प्रोडक्ट ओपन करते की मी काय काय मागवले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. हे पॅक आहे 795 रुपयाचं मी मागवले. चेक करूया आपण काय मागवले मी. पार्सल आले कशी ओपन करायची जाम मला घाई असते. हो हां, तर माझा पॅडल ब्रश खराब झाला होता, सो मी आयकॉनिकचा पॅडल ब्रश मागवला आहे. आणि मला पावडर पफ खूप आवडतात, सो हे पारुल गर्गचं आहे. पारुल गर्ग ब्युटी ज्या मेकअप आर्टिस्ट आहेत पारुल गर्ग, त्यांचं ब्रँड आहे. आणि कसलं भारी पॅकेजिंग आहे गाईज, खूप मस्त पॅकेजिंग आहे त्यांची. तर मी त्यांच्याकडून पावडर पफ मागवले होते. ते 3 साईजचे मिळतात पावडर पफ आणि हे 345 रुपीजला आहे 3 पावडर पफ. आणि हा आयकॉनिकचा ब्रश आहे 479 रुपीजला. आणि मला समथिंग याच्यात डिस्काउंट लागला असेल त्यामुळे माझी प्राईस कमी असली तर मी हा खोलते. आय एम व्हेरी एक्साइटेड टू ओपन ऑल दिस प्रोडक्ट बिकॉज मुझे सब्र नहीं है. ठीक है, वो तर असा आहे हा पॅडल ब्रश. पैकेजिंग इज टू प्रीमियम. लुक एट दिस गाइस. ठीक है, और इधर ये आइकन का लोगो भी है. मतलब ब्रांड के प्रोडक्ट लेने में मुझे बहुत खुशी मिलती है. सो यस, दिस इज आइकॉनिक. इतका काय प्रमोशन करते ह्या प्रोडक्टचं यार. पण हेअरस्टाईल करायचं झाले तर सगळं आयकॉनिक मला खूप आवडतं. आयकॉनिक बिकॉज चांगले जेन्युइन प्रोडक्ट आहेत. मशिनरीज पण खूप छान आहेत त्यांच्या, सो त्यामुळे. आणि हे आहे पारुल गर्गचं ब्युटी ब्लेंडर. तुम्हाला दाखवते पॅकेजिंग. आणि दी प्रोडक्ट में 3 शेड्समध्ये डार्क पिंक, बेबी पिंक और लाइट पिंक. और ये है पाउडर पिझ्झा पफ. सो ये इधर यूज कर सकते हैं हम. नंतर हे मोठा एरिया कवर करण्यासाठी आणि हे होल्डिंगसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता. असं होल्डिंगसाठी वगैरे. ओके, ठीक आहे, लव इट. आणि हां, ते पॅक दुसरंवाला आहे ते माझ्या स्टुडंट्स आहे, सो मी ते नाही ओपन करत आहे बिकॉज ते तिचं आहे. ती आल्यावरती तिचं ती ओपन करेल. ते उद्या तुम्हाला त्याचं ओपनिंग दाखवते. ठीक आहे, सो गाईज आता बाय बाय. बघूया अजून पुढे काय काय होतं आहे ब्लॉगमध्ये. आय लाईक इट. पडला तरी तुटणार नाही बिकॉज माझं आधीचं होतं ना, त्याचं ब्रँड कुठचं होतं मला माहीत नाही, बट मला तो प्रतीक्षाने दिला होता. म्हणजे प्रतीक्षाकडे मी व्हॅनिटी भरली होती तेव्हापासूनचा आहे तो. आणि तो असा इथून असा काचे टाईप होता, म्हणजे असं काय बोलतात फायबर टाईप होता. सो तो पडला की तुम्ही फुटायचे, त्याचे ते फायबर्स असायचे ते निघायचे, तुटायचे. सो हा प्लॅस्टिक आहे, तर मग किती पडला तरी मला वाटत नाही हा तुटेल. ओके, सो बाय, भेटूया पुढे काय बघूया.